आपल्यासमोर या ठिकाणी हाऊसेस कॉम्पिटिशनसाठी ऑरेंज हाऊसची शिवानी, रेड हाऊसची काव्या, ब्ल्यू हाऊसचा या ठिकाणी भावेश आणि येलो हाऊसचा या ठिकाणी आदित्य रवींद्र गायकवाड हे 4 लीडर प्रत्येक हाऊसचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बसलेले आहे आणि आपण या ठिकाणी गणित विषयाची स्पर्धा सुरू करत आहोत। तर पहिला प्रश्न माझा आहे हा शिवानीला। तर शिवानी, I ask you one question, you listen carefully and after that you give me the answer, okay? 5 tens means 50. Very good. 7 tens means 70. 2 tens means 20. 3 tens means 30. Very good. Next question. Orange house साठी 2 unit means 2 unit means 2. correct. 3 unit means 3. 5 unit means 5. 7 unit means 7. 7. correct. या ठिकाणी आता दुसरी फेरी आहे। युनिट म्हणजे काय? युनिट म्हणजे तुला मदत करत आहे तुझ्या ग्रुपचे शिवण्या। युनिट म्हणजे एकक। युनिट म्हणजे एकक। अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। क्लॅप फॉर हर। नेक्स्ट क्वेश्चन, टेन्स म्हणजे काय? टेन्स म्हणजे दशक। दशक, करेक्ट. 100 म्हणजे काय? शतक। शतक, करेक्ट. 1000 म्हणजे काय? हजार। करेक्ट. या ठिकाणी फक्त ऑरेंज ग्रुपला मदतीची गरज पडलेली होती, परंतु त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांना समान गुण या ठिकाणी मिळालेले आहे। आता तिसरी फेरी आहे, त्यामध्ये ॲडिशन ऑफ टेन्स अँड युनिट्स। नीट ऐकायचं आहे आणि त्यानुसार उत्तर द्यायचं आहे। 5 टेन्स प्लस 2 युनिट मीन्स 52. 52, करेक्ट आन्सर. 7 टेन्स प्लस 3 युनिट हाऊ इज इक्वल टू 73. करेक्ट. 2 टेन्स प्लस 5 युनिट इज इक्वल टू 23. 25. 25. 25 is correct answer. I ask you 2 tens plus 5 unit is equal to 25. 25. 3 tens plus 7 unit is equal to 37. 37 is correct answer. या ठिकाणी फक्त या क्वेश्चनचा आन्सर देताना ब्ल्यू हाऊस थोडंसं कॉन्फिडन्स कमी दिसला आहे की नाही, परंतु आपला कॉन्फिडन्स कसा पाहिजे? हाय पाहिजे. कसा पाहिजे? हाय. आता परत एकदा मी विचारतो अशाच प्रकारचे क्वेश्चन ऑरेंज हाऊससाठी। 1 टेन्स प्लस 9 युनिट इज इक्वल टू 19. करेक्ट. 4 टेन्स प्लस 1 युनिट इज इक्वल टू 21. रॉन्ग आन्सर. 4 टेन्स plus 1 unit is equal to 41. 41. Correct answer. 6 tens plus 6 unit is equal to 66. 66. Correct answer. या फेरीनंतर या ठिकाणी ऑरेंज हाऊस नंतर येलो हाऊस हा 1 आणि 2 नंबरच्या पोझिशनवर आहे, 3 नंबरच्या पोझिशनवरती आहे ब्ल्यू हाऊस आणि 4 नंबरच्या पोझिशनवरती आहे काव्या। आपण मागे पडलोय असं मनामध्ये घर करायचं नाही, तर आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे। पुढचे प्रश्न नीट ऐकून उत्तर द्यायचे आहे, हे लक्षात ठेवा। आता पटकन बेरजेचं उत्तर द्यायचं आहे। पुढची फेरी आहे बेरजेचीच, परंतु साधी बेरीज। 7 + 5 इज इक्वल टू 12 इज करेक्ट आन्सर. पटकन मोजायचं आणि पटकन उत्तर द्यायचं आहे। 8 + 3 11. 11 करेक्ट. 9 + 4 13.
13 करेक्ट. 6 + 3 9 करेक्ट आन्सर. आता मायनस घेणार आहोत आम्ही. 5 - 2 3 करेक्ट आन्सर. 8 - 4 4 करेक्ट आन्सर. 5 - 5 रॉंग आन्सर. हा 0. या ठिकाणी ब्ल्यू हाऊसच्या सदस्याने भावेश या लीडरची मदत केलेली आहे. 5 - 5 0 करेक्ट आन्सर दिलेला आहे. क्लॅप फॉर हिम. नेक्स्ट क्वेश्चन येलो हाऊस साठी 10 - 5 करेक्ट आन्सर. या ठिकाणी तुम्ही खूप छान उत्तर दिलेले आहे. पुढची फेरी आहे जिओमॅट्रिक शेप्सशी रिलेटेड. तुम्हाला काही इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारले जाईल, ते तुम्ही नीट ऐकायचे आणि तुम्ही व्यवस्थित उत्तरं द्यायचे. पहिला क्वेश्चन आहे हाऊ मेनी एजेस इन द कोन. 1 करेक्ट आन्सर. हाऊ मेनी कॉर्नर्स इन द कोन. कोनला किती कॉर्नर असतात, कोपरे असतात. हा 1. या ठिकाणी रेड हाऊसची मदत केलेली आहे गुंजनने. क्लॅप फॉर हर. हाऊ मेनी एजेस इन द क्यूबाइड. 12 करेक्ट आन्सर. हाऊ मेनी कॉर्नर्स इन द क्यूबाइड. 8 करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी एजेस इन द स्पेअर. हाऊ मेनी एजेस इन द स्पेअर. 0 करेक्ट. हाऊ मेनी कॉर्नर्स इन द स्पेअर. 0 करेक्ट. हाऊ मेनी एजेस इन द सिलेंडर. हाऊ मेनी एजेस इन द सिलेंडर. Wrong answer. Wrong answer. Wrong. How many edges in the cylinder? 2. Correct answer. And how many corners in the cylinder? 0. Correct answer. खूप छान उत्तर या ठिकाणी तुम्ही दिलेले आहे. हा पुढची फेरी आहे. तुम्हाला मी नंबर सांगणार, तुम्हाला त्या नंबरचं काय करायचं आहे, स्पेलिंग सांगायचं आहे. ओके. टेल मी 59 स्पेलिंग. काव्या टेल मी 29 स्पेलिंग. भावेश टेल मी इन वर्ड्स 32 स्पेलिंग. करेक्ट. आदित्य टेल मी इन वर्ड्स 45 नंबर ऑफ स्पेलिंग. करेक्ट. या वर्ड्स मध्ये जे तुम्ही नंबर सांगितले चारही हाऊसेसनी करेक्ट सांगितलेले आहे. त्यासाठी क्लॅप फॉर हिम. त्यानंतर पुढची फेरी आहे प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. आता मी तुला विचारतोय 16 नंबर आहे की नाही, 16 नंबर. मग आता 6 हा युनिटच्या घरामध्ये आहे, तर मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय राहील, 6. करेक्ट. 77 हा नंबर आहे, तर 77 मध्ये 7 हा 10च्या घरात आहे, तर त्या 7ची प्लेस व्हॅल्यू काय राहील, 70. करेक्ट. 48 नंबर 4 10च्या घरात आहे, तर 4ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, 40. करेक्ट. 54 नंबरमध्ये 4 हा युनिटच्या घरात आहे, तर मग त्या 4ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, 4. करेक्ट. प्लेस व्हॅल्यू पण तुम्ही चारही ग्रुपने अतिशय बरोबर सांगितलेली आहे. पुढचा राऊंड आहे लहान मोठेपणा ओळखणे, बिग ऑर स्मॉल. हां, मी तुम्हाला 2 नंबर देणार, त्यापैकी तुम्ही मोठा नंबर कोणता ते ओळखायचं. ओके. शिवानी
3 8 8. 8 is big number. Okay. 2 20. 20. 20 is big number. Correct. 13 16. 16. 16 is big number. Correct. 19 30. 30. 30 is big number. Correct. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. पुढची फेरी आहे बिफोर नंबर. बिफोर नंबर तुम्हाला सांगायचा आहे म्हणजे आधीचा. 37. 36. करेक्ट. 41. 40. 40. करेक्ट. 52. 51. 51. करेक्ट. 68. 67. 67. करेक्ट. बिफोर नंबर तुम्ही चारही ग्रुपनी बरोबर सांगितलेले आहे. आता आफ्टर नंबर सांगायचा. गुंजन आफ्टर नंबर 48. 49. करेक्ट. 38. 39. 49. 50. 50. 50. 51. करेक्ट. आफ्टर नंबर पण तुम्ही चारही हाऊसेसनी करेक्ट सांगितलेला आहे. आता तुम्हाला सांगायचं आहे मिडल नंबर. काय सांगायचं आहे? मी 2 नंबर सांगणार, तुम्ही त्याच्यातला मिडलच नंबर सांगायचा फक्त. ओके, रेडी? येस. 25. 27. 26. करेक्ट. 20. 22. 21. 21. 33. 35. 34. करेक्ट. 48. 50. 49. 49. करेक्ट. अतिशय छान चारही हाऊसच्या लीडरनी गणिताची स्पर्धा खेळलेली आहे. आता रिझल्ट तुम्हाला थोड्याच वेळास मी कळवणार आहे. सर्वांनी छान खेळल्याबद्दल क्लॅप फॉर हिम.